जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितोच्या वतीनं गेल्या वर्षीपासून महावीर जयंतीचं औचित्य साधून संपूर्ण जगभरात विश्वशांती सद्भावना निर्माण व्हावी या हेतूनं नवकार महामंत्राचं आयोजन करण्यात येत आहे। जितोचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या संकल्पनेतून गतवर्षी या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला। मागील वर्षी या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग नोंदवला होता। यावेळी 1,08,00,000 लोकांनी एकाच वेळी नवकार महामंत्र पठण करून विश्वविक्रम करत वैश्विक ऊर्जेचा संदेश दिला होता आणि 9 एप्रिल हा विश्व नवकार महामंत्र दिवस जाहीर केला होता। जैन धर्मातील नवकार महामंत्र हा शक्तिशाली मंत्र मानला जातो। या मंत्रामध्ये विश्वातील सर्व अरिहंत साधू उपाध्याय यांना नमन केलं जातं। या मंत्रानं आत्मकल्याण होऊन मोक्षमार्गाची दिशा मिळते। सामूहिक मंत्र पठण केल्यानं एक वैश्विक ऊर्जा निर्माण होऊन जगभरामध्ये सुख शांती नांदेल या भावनेनं यावर्षी देखील संपूर्ण जगात 9 एप्रिलला एकाच वेळी सकाळी 7:30 ते 9 या वेळेत नवकार महामंत्र पठण केलं जाणार आहे। जितो कोल्हापूर आणि इचलकरंजी चॅप्टरच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे। कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील आणि कर्नाटक भागातील सर्व जैन श्रावक हे एकत्रितपणे जैन मंदिर, तीर्थक्षेत्र आणि विविध ठिकाणी एकत्रित नमोकार महामंत्र पठण करतील। भव्य आणि दिव्य अशा या कार्यक्रमाचं उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा हे दिल्लीमधून 9 एप्रिलला सकाळी 7:30 वाजता करणार आहेत। या कार्यक्रमात जैन समाजाबरोबरच इतर समाजही सामील होणार आहेत। गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोल्हापूर चॅप्टरच्या वतीनं शहर आणि ग्रामीण भागातील सर्व दिगंबर, श्वेतांबर, स्थानिकवासी, तेरापंथी या सर्व पंथीयांच्याकडून जैन मंदिरामध्ये नवकार महामंत्र पठण केलं जाणार आहे। कोल्हापूर आणि जवळच्या ग्रामीण भागातील जैन बांधवांसाठी महासैनिक दरबार हॉल इथं याचं आयोजन करण्यात आलंय। या उपक्रमात जैन धर्मीयांसह सर्व जातीय आणि सर्व धर्मीय बांधवांनी सहभाग नोंदवावा आणि विश्वशांती सद्भावनेची प्रार्थना करावी असं आवाहन कोल्हापूर जितोचे चेअरमन रवी संघवी यांनी पत्रकार बैठकीत केलंय। या पत्रकार बैठकीला सचिव अनिल पाटील, जितेंद्र राठोड, राजीव पारीख, दिलीप ओसवाल, माया राठोड, स्वीटी पोरवाल, सपना शहा, डॉक्टर पूजा पाटील, विमल जैन आदी उपस्थित होते।